आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी की ज्याने मला खरं तुमच्यापर्यंत येण्याची एक शक्ती आणि ऊर्जा दिली. खरं आज योगायोग खूप छान आहे की ज्या शाळेमध्ये मी शिकलो आहे, ज्या शाळेमध्ये मी घडलो आहे आणि माझं एकंदरीत आयुष्य इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो या शाळेमुळे आहे याचा मला नम्र आणि रास्त अभिमान वाटतो. म्हणून आजच्या या समारंभाच्या निमित्ताने मी आपल्या दोन्ही शाळांचे मुख्याध्यापिका त्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो की आपण आम्हाला सन्मानपूर्वक इथपर्यंत बोलवलं आणि आजचा हा सोहळा घडवून आणला. त्याच्यामुळं मी आपल्या मनापासून ऋण व्यक्त करतो. माझी वसुंधरा अभियानचे फक्त सर्व असं नाहीये की आम्ही म्हणतो की ज्यांच्या प्रेरणेतून ज्यांच्या कल्पनेतून आमचं गाव एका समृद्ध आणि विकासात्मक धोरणाकडे वाटचाल करत आहे ते माझे मार्गदर्शक आणि त्याचबरोबर आम्हाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी ते ऊर्जा आणि प्रेरणास्थान आदरणीय आनंदरावजी पाटील काका, आपल्या शाळांचे मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी. मला स्वतःला खूप आनंद आणि खूप छान वाटतं की मी माझ्या शाळेमध्ये तुमच्याशी गप्पा मारायला आलो आहे आणि किंबहुना बोलायला आलो आहे. मला भाषण करता येतं का तर माहित नाहीये, पण मी भाषण फारसं करत नाही. मी ठरवलेलं भाषण काहीच बोलत नाहीये, कारण तुमच्यासारखी जी मुलं माझ्याकडे रोज येतात ती तुमच्या इतकी आनंदी नसतात, तुमच्या इतकी मस्त अशी मजेत कधी नसतात. तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यांकडे बघितलं, तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यांकडे बघितलं की खरं तर अशीच ऊर्जा घेऊन जाण्यासाठी म्हणून मला इथं यावंसं वाटलं. म्हणून मी अगदी काही गडबडीत तुमच्यापर्यंत आलो. पण मी सांगतो की माझ्याकडे येणारी सगळी जी मुलं असतात ती खूप केविलवाणी असतात, खूप अस्वस्थ असतात, खूप निराश झालेली असतात आणि वैतागलेली असतात आपल्या आयुष्यात. ती म्हणतात की जगायचं कशाला, जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आणि म्हणून कुठल्या तरी वाईट स्वप्नांमध्ये अडकलेली जी मुलं येतात ती सगळी माझ्याकडे असतात. म्हणून तुम्ही खूप आनंदी आहात तर याचा मला खूप आनंद वाटतो, कारण का तुम्ही माझे आहात, तुम्ही माझ्या कुटुंबातले आहात, तुम्ही माझ्या गावांमध्ये आहात. कारण माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी तुमच्याशी बोलताना खरं परीक्षेला सामोरं जायचंय म्हणजे काय करायचंय तर आपल्या आयुष्याला एक नवा आकार द्यायचा आहे. आपलं आयुष्य खूप मस्त आहे, आपलं आयुष्य खूप छान आहे आणि त्या आयुष्याला नवा आकार देताना मात्र आता फक्त एकच काम करूयात की तुम्ही माझ्याशी बोलूयात, मैत्रिणीशी नंतर बोलूयात, मित्रांशी नंतर बोलूयात. तर मला एका शिक्षण तज्ञाची गोष्ट आठवते. सर, एक शिक्षण तज्ञ दिल्लीमध्ये राहत होता. दिल्लीमध्ये राहताना त्याची कुटुंबातली परिस्थिती मात्र खूप हालाकीची आणि गरिबीची होती. तो 5वी 6वीच्या वर्गात त्यावेळी शिकत होता असं त्याने त्याच्या आत्मचरित्रांमध्ये लिहून ठेवला. तो त्या आत्मचरित्रात सांगतोय की मी ज्या वेळेला लहान होतो, 5वी 6वीच्या वर्गात होतो, त्याच्या वेळेला माझी आई आणि मी असे दोघेच आम्ही घरी असायचो. माझं घर म्हणजे कुठे होतं तर तो सांगतो की माझं घर म्हणजे एक दिल्लीतल्या फुटपाथ वरती होतं की झोपडीवरच्या अशा घराच्या समोर खूप अशी जागा पडलेली होती, रिकामी जागा होती आणि त्या रिकाम्या जागेमध्ये माझ्या आईने मात्र गुलाबाची अशी छान छान झाडं लावली होती. माझी आई रोजगार करायची, माझी आई कुणाची तरी धुनी भांडी करायची, पण तिला आपल्या घराविषयीचं खूप प्रेम होतं किंवा निसर्गाविषयीचं पण प्रेम होतं. म्हणून तिनं काय केलं होतं की जिथं रिकामा जागा सापडेल तिथं गुलाबाची छान छान अशी झाडं लावली. टपोरे टपोरे असे गुलाब लागायचे आणि सगळी येणार जाणारी माणसं जी असायची ना ती येणार जाणारी माणसं सगळी काय करायची की त्या गुलाबाच्या झाडांकडे बघत बसायची. त्यांना प्रश्न पडायचा की अरे एवढ्याशा जागेमध्ये गुलाबाची झाडं छान छान लावलेत आणि ही झोपडी शेजारी, त्या झोपडीत ती आई राहते आणि गुलाबाच्या झाडांना रोज पाणी घालते. एक दिवस काय झालं, ती आई आजारी पडली. तिला पाणी घालायला यायचं पण बंद झालं, कामावरती जायची बंद झाली. तो शिक्षण तज्ञ म्हणतो की मी आईला खूप विनवणी करायची की आई तू दवाखान्यात जा ना. तर ती आई म्हणायची नाही बाबा, दवाखान्यात गेलं तर या झाडांना कोण बघायचं, तो अजून लहान आहे, शाळेत जातो, अभ्यास करतो. तर तो म्हणायचा की आई नाही, मी झाडांना पाणी घालेन, मी झाडांना जपेन, तू शाळेत जायचं मी थांबेन, पण गुलाबाच्या झाडांना मी जपेन, तू काय कर दवाखान्यात जा. आई म्हणायची नाही बाबा, दवाखान्यात गेलं की 4-5 दिवस ऍडमिट करून घेतात, सलाईन लावतात, इंजेक्शन करतात, मग खूप दिवस जातील आणि तुला जेवायला कोण करायचं.
आईच्या समोर वेगळे वेगळे खूप प्रश्न होते. मग एक दिवशी असं झालं की 4-5 दिवसानंतर आई खूपच तापानं फणफणली आणि आईला चालायला यायचं पण बंद झालं. त्याला दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून आई दवाखान्यात गेली. ठरल्यासारखंच आईला दवाखान्यात गेल्यानंतर ऍडमिट केलं. ऍडमिट होताना आई आपली म्हणायला लागली की बाबा शेजारीच घर आहे आपलं, तू काय कर, माझ्याजवळ थांबू नको, घराकडे जा, घरात थांब आणि सकाळपासून फक्त काय कर, झाडांची तेवढी काळजी घे. आईकडे तो रोज जायचा, घराकडे यायचा, गुलाबाच्या झाडांना जपायचा. 10-12 दिवस असेच निघून गेले. आई रोज सांगत होती की बघा गुलाबाच्या झाडांना काय होता कामा नाही. तो म्हणायचा काही काळजी करू नका. आईने सगळी गुलाबाच्या झाडांची काळजी घेतली. आई 15-20 दिवसानंतर घरी आली. घरी आल्यानंतर बघते तर काय, सगळे गुलाब असे वाळून गेलेले, गुलाबाची झाडांची पानं सगळी गळून गेलेली आणि नुसत्या कांड्या कांड्या एका उरलेल्या. आई खूप रागवली, संतापली. आई म्हणाली बघ मी तुला सांगितलं होतं ना की मी दवाखान्यात जात नाही, आणि दवाखान्यात गेले तरी पण मी तुला सांगत होते की झाडांची खूप काळजी घे. तो मुलगा तुमच्यासारखाच होता, रडायला लागला. आईला म्हणाला का आई खरं सांगू का, झाडांची काळजी मी खूप घेतली. आई तुझ्या फाटक्या साड्या होत्या ना त्या सुद्धा कुंपण म्हणून सगळ्या झाडांच्या भोवती घेतल्या. आई झाडावरती राग पडू नये, काजळी पडू नये म्हणून मी वरून पण झाडाच्या असं सगळं पांघरून घातलं. आई खरं सांगतो बघ, मी 3 तास झाली की शुभम करोती म्हणायचो आणि शुभम करोती म्हणून झालं की उदबत्ती लावायचो, झाडांजवळ जायचो, सगळ्या झाडांकडे बघायचो, झाडं कशी मेली मला काही कळत नाहीये. आई मी झाडांची खूप काळजी घेतली पण झाडं कशी मेली हे मलाच कळालेलं नाही, मला माफ कर. माझे मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते रे, झाडं कशी मेली? पाणी घालायचं राहून गेलं. अशीच गंमत असते रे की कधी कधी ना आपण सगळ्या गोष्टी छान छान करतो आणि जे करायला पाहिजे ना तेच कधी कधी काय होतो, आपण विसरून जातो. आणि म्हणून मग ज्या गोष्टी ज्या वयांमध्ये करायच्या असतात त्या गोष्टी आपण करत नाहीये आणि नको असलेल्या गोष्टी खूप करतो. आणि अशा वेळेला काय होतं की परीक्षा नावाची गोष्ट सतत आपल्या आयुष्यात रोज असते. म्हणजे काय रे, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला घडवायचं असतं, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मोठं करायचं असतं, आपल्याला छान व्हायचं असतं. म्हणजे काय करायचं रे, मला खरं तुमच्याशी बोलायचं आहे पण आपल्याकडे वेळ नाही म्हणून मी मलाच बोलावं लागणार आहे. मला तुम्हाला काही काही गोष्टी विचारायच्या, तुम्हाला पण काही प्रश्न विचारायचे, मी मध्ये मध्ये पण विचारेन तुम्हाला. पण माझ्या मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला घडवायचं, आपल्या आयुष्याला शेप द्यायचा म्हणजे काय की इथं बघा ना की इथे एखादा दगड पडलेला मोठा असेल, तो इस्लामपूरला घेऊन गेलो आणि विकायचं ठरवलं तर किती रुपये किंमत येईल त्याला? किंमत येईल. पण त्या दगडापासून एखादी मूर्ती घडवायचं ठरवलं तर त्याला किंमत येईल का नाही? हो नक्की येईल, की नाही? म्हणजे दगडापेक्षा कशाला किंमत जास्त असेल? मूर्तीला किंमत जास्त असेल. आता समजा की इकडे एखादा लाकडाचा ठोकळा पडलाय, निरगिरीच्या झाडाचा बुंदा पडलाय, तो गेलो आणि तोच आपण येडेली पाणीच्या चौकात नेऊन विकायचं ठरवलं तर त्याला कोण विकत घेईल का? नाही. घेतला तर कशाला घेतील? तर कोणाला घेतील, की नाही? जळणाला घेतील. पण त्या झाडांच्या मधून एखाद्या बुंद्यांमधून छानसं शिल्प घडवलं, सुंदरसं, ते एखाद्या काचेच्या पिठीत छान ठेवलं आणि त्याला विकायला घेऊन गेलो तर त्याची किंमत किती येईल? बुंद्यापेक्षा नक्की जास्त येईल. उसाला किंमत जास्त असते का साखरेला किंमत जास्त असते रे? दुधाला किंमत जास्त असते का तुपाला किंमत जास्त असते? म्हणजे बघा, मूळचं जे आहे त्याच्यापेक्षा जे घडवलेलं असते त्याला किंमत काय येते? जास्त येते. आपण काय शिकायला पाहिजे? आपण जसं आहे तसं. 2 गोष्टी असतात बघा, वाढणं, घडणं आणि जगणं. म्हणजे काय? माणसाला खायला प्यायला घेतलं की ते काय होतो? वाढतो. झाड जसं समजा पाणी न घालता पण काही काही झाड अशी वाढतात की नाही, आपण बघतो. त्या झाडांकडे कोणी बघत नाही पण ती झाड काय होतात? हो वाढतात. रस्त्याच्या कडेला काही अशी झुडपं असतात बघा, ती उगवतात, मरतात. पुढच्या वर्षी पाऊस लागला की पुन्हा उगवतात, पुन्हा मरतात. म्हणजे काय झालं? फक्त जगते. आणि काही गोष्टी कशा असतात? तो जाणीवपूर्वक घडणं. आपल्याला काय आवडेल? जगायला आवडेल, वाढायला आवडेल का घडायला आवडेल? मग घडायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे? आपल्याकडं कधी कधीतरी तटस्थपणे बघितलं पाहिजे.
म्हणजे काय, हू एम आय, मी कोण आहे, कसा विचार करायला पाहिजे, मी कोण आहे. मग विचार करता येतो की मी कसा आहे हे कळालं की मी कसा असायला हवा, असा विचार करता येतो, होय की नाही. मग आता ज्या ज्या मुलांना कळतं की मी कोण आहे, मी कसा आहे आणि मग कसा असायला हवा. काय काय माणसांना काय हो कळतच नाही मी कसं आहे. काय काय माणसांना कळत नाही की मी कोण आहे. म्हणजे कळतं काय, मी कालिदास आहे, मी कालिदास आहे मला माहिती झालं, म्हणजे मला नाव ठेवलं म्हणून मी फक्त खात पीत राहिलो आणि वाढत राहिलो, म्हणजे मी घडलो का हो नाही. मग माझ्यामध्ये ज्या ज्या छान छान गोष्टी आहेत, माझ्यामध्ये ज्या ज्या सुंदर गोष्टी आहेत, त्या कुणाला विचारायला पाहिजे. तो आपण स्वतःला विचारायला पाहिजे का दुसऱ्यांना विचारायला पाहिजे, स्वतःला. आणि मग ज्या छान गोष्टी नाहीत त्या छान करायला पाहिजेत आणि ज्या माझ्याकडे नको आहेत त्या काढून टाकायला पाहिजेत. म्हणजे मूर्ती घडवताना कसं करता, तो नको असलेला पाठ तो काय करतो, शिल्पकार काढून टाकतो आणि हवी असणारी गोष्ट ठेवतो. आपल्या माणसाचं पण असंच आहे. आपण ज्यावेळेला जन्माला पाळाने येतो ना, त्याच्या वेळेला आपण जीव माणूस म्हणून जन्माला येतो का नाही, त्याच्या वेळेला आपल्या प्रत्येक माणसांमध्ये एक माणूस असतो, एक देव माणूस असतो आणि एक राक्षस माणूस असतो. काय असतं, एक माणूस, एक देव माणूस आणि एक राक्षस माणूस. आता देव माणूस एका बाजूला असतो, राक्षस माणूस एका बाजूला असतो आणि माझ्यासारखा एक माणूस मध्ये उभा असतो. आता तुम्हाला गंमत सांगतो, ए ताई, ए पिल्ले, मी काय आहे की तुम्हाला ओळख करून देताना मानस तज्ञ म्हणून करून दिली ना. मग माझी गंमत अशी आहे की मला तुमच्या सगळ्यांचे डोळे दिसत आहेत, खाली वाकून कोण कोण बघतंय, चिंगम कोण कोण चघळतंय, एकमेकांशी कोण कोण बघतंय, कुणाचा डोळा कुठे आहे, हे सगळं मला लक्षात येतं बरं का. माझी गंमत काय, म्हणून मी तर सगळं माझं पुढं सगळं कळतं. जाईपर्यंत मी सगळ्यांची लक्षणं सांगतो, शेवटच्या बाकावर बसलेल्याची सुद्धा. तर मग आपल्याला बघ सक्सेस व्हायचंय तर काय करायला लागेल, हे टोपी माझ्याकडेच बघायचं. आता जाईपर्यंत ना तुम्ही दुसऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त माझ्याकडे बघायचं. आता जर समजा मी तुम्हाला सांगत होतो की प्रत्येक माणसामध्ये एक माणूस आहे, एक देव माणूस आहे आणि एक काय राक्षस माणूस आहे. मग माणसांमध्ये, देव माणसांमध्ये आणि राक्षस माणसांमध्ये काय काय फरक असेल. आता राक्षस माणूस असतो कोण आहे, तो हपापलेला असतो. तो कसा असतो, हपापलेला. त्याला काही कळत नाही, तो दिसलं की फक्त खायचं ठरवतो, दिसलं की उपभोगायचं ठरवतो. त्याच्या डोक्यात एकच असतं, मोबाईल घावला ना तो काय करेल चालूच. त्याला डोक्यात एकच असते, मिळेल तोपर्यंत वापरायचा. काय बघतो हे त्याला त्याच्यात कळत नाही. राक्षस. इकडे काय असतो, देव माणूस असतो, सज्जन असतो, मंदिरात असतो ना, तो काय करतो, त्याला कळतं की आपण कोण आहे, त्याला कळतं मित्रा की आपण कसे आहोत, त्याला कळतं की आपली जबाबदारी काय आहे, त्याला कळतं की आपण जे वागतो ते स्वतःच्या हिताचं आहे तसं दुसऱ्यांच्या हिताचं आहे का. आणि माणूस असतो ना त्याला एकच कळतं, तो काय करतो, संसारिक माणूस असतो ना स्वतःच्या पायाकडे फक्त बघतो. किंवा तो आपल्याला मिळालं का नाही बाद झालं, मला खायला मिळालं का नाही छान झालं. तो दुसऱ्याचा विचार करेल का हो. त्याला स्वतःबद्दल काही माहिती नसते, स्वतःबद्दल काही जाणीव नसते. आणि मग तो जो माणूस असतो तो फक्त स्वतः मोठा होण्याचा विचार करणारा एक माणूस असतो. देव माणूस असतो तो स्वतःबरोबर दुसऱ्यांचा पण विचार करतो. आणि राक्षस माणूस असतो तो काय करतो, जगाचा सगळ्या नायनाट करण्याचा विचार करतो आणि फक्त काय करतो, स्वतःची भूक भागवण्याचा विचार करतो. आपल्याला कोण व्हायला आवडेल, देव माणूस, बरोबर आहे की नाही. मग देव माणूस असतो तो काय करेल, त्याला स्वतःची जाणीव असते. म्हणजे काय, आता बघा की शिक्षणाचे वेगवेगळे टप्पे असतात. पहिली ते चौथी पर्यंत एक शिक्षण असतं बरं का, त्याला म्हणतात जॉयफुल एज्युकेशन, आनंददायी शिक्षण. त्याच्यात काय शिकतो आपण, गाणी गप्पा गोष्टी शिकतो, होय की नाही. आणि पटकन पुढे जातो, आई बाबांना पण वाटतं अरे माझं लेकरू किती मस्त आहे, लेक किती छान गाण्याचे आहे, शाळेत कशी छान छान जाते, कसं गाणं छान म्हणते, ठरलेलं भाषण म्हणते. मग आपल्याला छान वाटायला लागतं. 5वी 6वी 7वीच्या ज्या मुलं मुली असतात की नाही त्यांना इन्फॉर्मेटिव्ह एज्युकेशन घ्यावं लागतं. म्हणजे फक्त माहिती शिक्षक शिकवतात.
भूगोल, इतिहास, समाजशास्त्र हे सगळे काय तो छोटे छोटे विषयांची माहिती घ्यायची असते आणि आपल्याला काय करायचं असतं, परीक्षा जवळ आली की त्या परीक्षेत ठरलेल्या पॅटर्न मध्ये लिहायचं असतं. आता इथला प्रवास काय करतो आपला संपला की 8वी 9वी 10वी हे जे वर्ष असतात ना, या वर्षांमध्ये प्रायमरी कन्सेप्च्युअल एज्युकेशन असतं, म्हणजे प्राथमिक टप्प्याच्या कन्सेप्ट तिथे शिकायचे असतात. आता ह्या कन्सेप्ट ज्या शिकायच्या आहेत ना मित्रांनो, त्या जर जाणीवपूर्वक शिकल्या गेल्या नाहीत तर काय होतं की पुढे जाऊन 11-12वीचा जो कन्सेप्च्युअल एज्युकेशनचा टप्पा आहे तिथे जाऊन प्रोफेशनल एज्युकेशनचा टप्पा आहे. ह्या प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, संशोधक व्हायचं आहे, जज व्हायचं आहे, कितीतरी गोष्टी असतात. शेकडो गोष्टी आपल्याला होता येतात, पण ते ठरवावं लागतं कधी हो, आत्ता. आणि जी माणसं आत्ता आज आणि इथं ठरवतात ना ती माणसं सक्सेस होतात. याने आत्ताच ठरवायला पाहिजे, मी नाही चळवळ करणार, इथंच ठरवायला पाहिजे. येस आय कॅन डू इट, मी काहीतरी वेगळं करणार आहे, केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांना असं ज्यांना ठरवता येतं का नाही, ती जी माणसं असतात ती माणसं कशी असतात हो, त्यांना स्वतःच्या 2 गोष्टी माहिती असतात. एक असतं ते माणसाचं बाह्य मन असतं बरं का, त्याला दिसणारं रूप असं म्हणतात. काय म्हणतात, दिसणारं बाह्य रूप आहे. आणि एक कसलं आहे रूप, माणसाचं अंतरूप आहे, आतली बाजू आहे. म्हणजे काही माणसं दाखवण्यासाठी ग्रेट असतात आणि काही माणसं असण्यासाठी ग्रेट असतात. मग दाखवण्याचे जे पार्ट आहेत म्हणजे काय, छान छान मी शर्ट घातला, भांग छान काढला, चेहरेपट्टी चांगली केली, दिसते का नाही हो छान. मग काही माणसं दिवसभर एकच नाराज असतात बघा, छान दिसणं, उठकुटा अशात बघते आपलं स्वभाव होते. आता या स्वभावांमध्ये गंमत काय माहितीये का, काय काय माणसं अशी असतात बघा की त्या माणसांना आपला चेहरा आवडत नाही कर. ते काय म्हणतात माहितीये का, ते काय आपलं थोबाड काय कावळं गेलं आहे, बरोबर नाहीये. दात घासताना कुणाच्या मुस्काडीत कोण मारते हो, आपणच आपल्या मुस्काडीत मारून घेतो होय की नाही. मग काय काय माणसं काय म्हणतात पाहिजे का, आपली स्किन अजून जरा गोरी पाहिजे, अजून जरा चिकटी पाहिजे. आता हे पाहिजे होतं म्हणते ना, म्हणजे बघा की आता समजा काळी, गोरी, निमगोरी, सावळी किंवा कुठला गौर वर्ण, आमका वर्ण, हे सगळे वर्ण आमच्या अध्यक्षांना पाठ आहेत, मला पाठ. मग हे सगळ्याच्या मध्ये काय हो, हे सगळे वर्ण जे आहेत हे कुठून येतात हो, भौगोलिक वातावरणानुसार येतात, अनुवंशानुसार येतात. ताई समजा की ही चेहरा आहे, काळा एखाद्याचा चेहरा आहे किंवा पांढरा आहे, एखादी मुलगी पांढरी शुभ्र छान आहे, तिला आफ्रिकेमध्ये घेऊन गेलो आपण तर काय म्हणतील हो माणसं तिथं, म्हणतील नाही का. तिथं काय हो, आता बघा हे जे मॉडेल आहे ना ते आफ्रिकेमध्ये गेलं पांढरं तर तिथं काय म्हणतात, चांगलं दिसत नाही. जितकं काळा असेल का नाही जितकं डांबरासारखं असेल त्याला ते काय म्हणतात, 1 नंबर आहे असं म्हणतात, 1 नंबर. आता तुम्ही लक्षात घ्या, त्या ज्या मुलं मुली समजा काळ्या आहेत त्या विचार नाही करतात तो पांढरं कसं होता येईल, दिवसात पावडर लावते, काहीतरी करते, नटते. आता काय काय माणसांचं नाक असतं बघा. आता मला कधी कधी पडतो नाकाचा उपयोग काय रे, श्वास घेणे. आता श्वास घेण्यासाठी नाक उपयोगी आहे, गंध समजण्यासाठी काय नाक आहे. मग समजा लांबड्या नाकातनं जास्त श्वास येतो आणि बारक्या नाकातनं कमी श्वास, असं काय असतं का नाही. म्हणजे काय की काका आमचे समजा एखाद्या गावातल्या मुलाचं लग्न ठरवायला गेले आणि बघितलं आणि मुलगी छान असते तर ते काय म्हणतात, सगळी मुलगी 1 नंबर आहे, दिसायला चांगले, फक्त नाकात फॉल्ट आहे हो. आता हे नाकात फॉल्ट आहे म्हणजे काय, समजा नेपाळ मध्ये घेऊन गेलो आपण, आता तिथं काय हो, नेपाळ मध्ये घेऊन गेलो तर नेपाळ मध्ये दादा जितकं बुटको नाक असेल तितकं काय म्हणते तो चांगलं असं म्हणतात. म्हणून आता बघा की आपला जो काय एकूण चेहरेपट्टी आहे आपण बदलू शकतो का हो,
नाही. आता मी तुम्हाला दोन्ही फरक सांगणार आहे की जर आपल्या मूळच्या चेहऱ्यांमध्ये बदल करता येत नाही मग बदल कशात करता येईल? एक काय हो, एक रूप आहे आपलं बाह्य रूप आहे आणि एक रूप आहे कुठलं? अंतर रूप आहे, आतलं रूप आहे. मग आतल्या गोष्टींमध्ये काय येतं? आपला स्वभाव येतो, आपला विचार येतो, आपल्या जवळचं ज्ञान येतं, आपल्या जवळची माहिती येते आणि मग आपल्या या सगळ्या स्वभाव आणि गुणवैशिष्ट्यांनी मिळून आपण एक माणूस तयार होतो. त्यालाच आपण व्यक्तिमत्व असं म्हणतो. या व्यक्तिमत्वाची जडणघडण एक बाह्य रूपाची असते आणि एक आंतर रूपाची असते. मग आतली गोष्ट आपण बदलायची का बाहेरची गोष्ट बदलायची? आता तुम्ही विचार करा की दिवसा काठी आपला वेळ आपण कुठे घालवतो? बाह्य रूपाकडे घालवतो. मग समजा एखादा मुलगा खूप छान दिसतोय पण चोरी करतोय, चालेल का हो मॅडम? एखादा मुलगा खूप सुंदर नटून आलाय, खूप छान शूज घातले, खूप छान गॉगल घातलाय, पण समजा त्याला परीक्षेत कमी मार्क पडले, चालेल का हो? नाही. म्हणजे आपल्याला बदल कशात केला पाहिजे? आतल्या गोष्टींमध्ये, म्हणजे स्वभाव, विचार, ज्ञान, माहिती, तंत्रज्ञान याची जी गोष्टी आहेत त्याच्यात जर बदल घडवू शकलो आपण तर काय होऊ शकतं? आमच्या इकडे वसुंधरा अभियानांमध्ये याच्यासाठी आमच्याकडे सन्मान केला जातो. याच्यासाठीच आम्ही त्या माणसांचं कौतुक करतो, याच्यासाठीच आम्ही त्या माणसांना पुरस्कार देतो. म्हणजे काय करायचं? दिसण्यावरती आम्ही पुरस्कार देत नाही. आम्ही पुरस्कार कशावरती देतो? माणसांच्या असण्यावरती देतो. मग आपलं असणं श्रेष्ठ करायचं असेल तर आपल्याला भविष्य काळाला सामोरं जावं लागेल. मग काय करायला पाहिजे? भूतकाळ जरा मागे टाकायला पाहिजे. कालपर्यंत कसा होतो किंमत नाही, आज आणि आता वर्तमान काळात जगता यायला पाहिजे. म्हणजे आम्हाला काय करता येतं? भविष्य काळ गाठता येतो. मग वर्तमान काळात जगताना आम्हाला काय करायला गेलो? जिथं जातो तिथलं होता यायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला. काय करायला पाहिजे? जिथं जातो, आता इथं एक नाही हो, मग इथंच वाचायला पाहिजे, इथंच छान राहायला पाहिजे. मग इथं नाहीये आम्ही काय वेळो, आम्ही भरकटत जाईल. मग आमचं मनच मुळात कसं आहे हो? जाग्यावरती न थांबणार असतं. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकता हाकता फिर येते पिकावर. आता होतं भुईवर मग गेला आकाशात. तिथं थांबत नाही हो जाग्यावरती. ते कुठे आहे? ते घराकडे जाते, ते मैत्रिणीकडे जाते, ते एखाद्या खाण्याकडे जाते, मोबाईल मध्ये जाते, अजून कुठं कुठं आमचं मन भरकटतंय. त्याला सगळ्याला काय करायला लागेल? खेचून जवळ घेऊन बसावं लागेल. ते कसं करायचं हे कधीतरी सांगायला पुन्हा येईल. पण माझ्या मित्रांनो, आपल्याला काय करता येतं? जसं आहे तसं स्वीकारता यायला पाहिजे. काय करता यायला पाहिजे? स्वीकारता यायला पाहिजे. माझ्या घरची परिस्थिती चांगली नाही हो, आमच्या घरात सगळेजण आठवण माहिती हो, काय करते हो, रुसून बसते, वैतागून जाते. माझे बाबा कसे आहेत, माझी आई कशी आहे, ते कसे आहे याच्यापेक्षा आपल्यासाठी ते कोण आणि काय आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे, होय की नाही? त्यांचा बळकटलेला शर्ट आवडणार नाही कदाचित, त्यांच्या अंगाला येणारा घाम आपल्याला कदाचित आवडणार नाहीये, पण त्यांनी थेंबागणिक पैसा मिळवून ठेवलेला असतो. तो कुणासाठी असतो? तर तो केवळ आपल्यासाठी असतो. त्याच्यासाठी आपल्याला जिद्द आणि चिकाटी, सातत्याने परिश्रम, सातत्याने जवळ ठेवावं लागतं. मग आम्हाला काय करायला लागेल? मग आम्हाला स्वयंप्रेरित व्हायला पाहिजे. जसं आहे तसं स्वीकारलं तर काय केलं पाहिजे? आम्हाला कोणी शिकवणार नाही चल म्हणून, आम्हाला कोणी उठवून बसवणार नाही पळ म्हणून, आम्हाला कोणी सांगणार नाही की तो मोबाईल बाजूला ठेवणे अभ्यास कर म्हणून. कारण का? आमचा आई बाप त्यासाठी नाहीये. आमचा आई बाप कामात आहे. कशाच्या? आमचा आई बाप फक्त आपल्याला घडवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आहे. आमचा आई बाप शेतात आहे, आमचा आई बाप नोकरीत आहे, आमचा आई बाप कुठेतरी कष्ट आणि त्यागासाठी आहे. मग आम्हाला काय करायला पाहिजे? आम्हाला स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटी समजायला पाहिजे. हू एम आय, मी कोण आहे हे ज्याला विचारता येतं ना, मग स्वतःला प्रश्न ज्यावेळेला आपण विचारेल त्याच्या वेळेला आपल्याला काय करायचं? छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्या कुठल्या? आम्हाला सेल्फ मोटिवेटेड होता यायला पाहिजे. स्वतःची भावना स्वतःला समजून घेता यायला पाहिजे. मग आमच्या ज्या भावना आहेत त्या वेगवेगळ्या बाजूनी कधी कधी जातात. मग आम्हाला काय करता येतं? वेळेचं नियोजनच करता येत नाही ना. आमच्याकडे वेळ तरी अफाट असतो. म्हणजे राज्यात पहिला येणाऱ्या मुलाला पण 24 तासच आहे, देशात पहिला येणाऱ्या माणसाला पण 24 तासच आहे, आणि आपल्या शाळेत शिकणाऱ्या मुलाला किती वेळ आहे हो? 24 तासच वेळ आहे.
आपली पण शाळा त्याच वेळेत भरते आणि राज्याच्या सगळ्या शाळा पण त्याच वेळेत भरतात आणि त्याच वेळेत सुटतात. मग आपल्याला वेळ नाही आणि त्यांना वेळ आहे असं होऊ शकेल का हो? नाही. मग आपल्या वेळांचं नियोजन आम्ही कसं करणार? मग मला भेटणारी अनेक मुलं अशी असतात की ती स्मार्ट, जिद्दी असतात, पराक्रमी असतात. म्हणजे काय करतात? राज्यात देशात पहिली येतात. मग ती विचार करताना स्वतःचा विचार असं करतात की पहिल्यांदा शरीराकडे लक्ष देतात. म्हणजे माझं शरीर छान करायला पाहिजे असं त्यांना वाटतं. मग ते काय करतात? आपली दिनचर्या आहे ना त्याची गुंफण मस्त करतात. मी तर तुमच्याच गावातला, म्हणजे माझं गाव आणि तुमचं गाव एकच आहे. माझे दादा ना ज्या वेळेला शेतात राबायचे त्याच्या वेळेला काय करायचे माहितीये? आमच्या घरातले की पहाटेच्या वेळेला उठायचे. ते म्हणायचे की काय की तांबाट फुटताना उठायला पाहिजे. आता तांबाट फुटणं म्हणजे काय हो हे आम्हाला कळतच नाही. इंग्रजीमध्ये व्हॉट इज मीन बाय तांबाट फुटणं त्याला कळत नाही. आता तांबाट फुटतं म्हणजे त्याला शिकवावं लागतं की बाळा मध्यरात्रीनंतर 3:30 वाजल्यानंतर पहाटेच्या वेळेला असा सूर्य उगवण्याच्या आधी एक ताम्रपट तयार होतो आकाशामध्ये आणि तो जो ताम्रपट आहे तो फुटण्याच्या अगोदर आपण जर उठलो तर ती वेळ अत्यंत पवित्र आणि मस्त असते. ती वेळ म्हणजे शांतता आणि संयमाची असते. त्या वेळेमध्ये आपल्याला धाडस्त होता यायला पाहिजे, निर्विकार होता यायला पाहिजे. मनातले विकार, मनातल्या चुकीच्या गोष्टी, मनातल्या नकारात्मक गोष्टी हे सगळं मला काढून टाकता यायला पाहिजे. आता त्यासाठी रात्री लवकर झोपावं लागेल नाही का? मग पहाटेच्या वेळेला उठायचं. त्याच्या वेळेला त्यावेळेच्या माणसांची गोष्टी कशी असायच्या? पहाटे उठल्यानंतर स्नान संध्या करायचे म्हणजे थंड पाण्याने आंघोळ करायचे. आम्ही कशा पाण्याने आंघोळ करतो? त्यावेळेला शॅम्पू नव्हता, त्यावेळेला लक्स नव्हता, त्यावेळेला सिंथॉल नव्हता. त्याच्या वेळेला कोणताही साबण न वापरता ती माणसं ज्यावेळेला स्नान संध्या करायचे सकाळच्या वेळेमध्ये हरिपाठ वाचायचे. शेतांमध्ये 2 बैलांचा 4 बैलांचा नांगर भरायचे. पाठीमागून आजी ज्या वेळेला जायची त्याच्या वेळेला जात्यावरचं गाणं म्हणायची, घरच्या धन्याला आयुष्य मागायची, घरच्या लेकरा बाळांचा संसार चांगला व्हावा म्हणून भाकरी थापायची नाही. भाकरी काय करायची हो? हातावरती करायची आणि मग शेतात घेऊन जायची. तिथे संस्कार होता. आता आपण आपल्या घरांमध्ये काय करतो? किती वाजता झोपतो आणि किती वाजता उठतो विचार करायला पाहिजे का नाही हो? मग आमच्यात काय मत आहे? आमचं तर आता उशिरा उठतोय मग मी पण उशिराच उठतोय हो. आमच्या काका उशिरा उठतात मग मी पण उशिरा उठतो. नाही, आम्हाला हिथं आता ठरवायचंय काय करायचंय. ते कसे वागतात म्हणजे त्यांच्या वेदना वेगळ्या आहेत. ते शेतात कष्ट करतात, काम करतात म्हणून त्यांना उशीर होत असेल तर त्यांना माफ करून टाकायला पाहिजे आणि आपण पहाटे उठायला शिकायला पाहिजे. आपलं शरीर कसं असायला पाहिजे? देही आरोग्य नसतं ते भाग्य नाही आपण इथे असं म्हणतात. शरीर माध्यम खलधर्म साधन असं म्हणतात. अहो आपल्या गावांमध्ये तालीम आहे, आपल्या गावांमध्ये खेळाचं मैदान आहे, आपल्या गावांमध्ये या सगळ्या सोयी सुविधा आहेत. तशा आमच्या गावात आपल्या गावात अभ्यासिका पण आहे. मग काही मुलं अभ्यासाच्या वेळेला पहाटेच्या वेळेला येऊन अभ्यासिकेचा दरवाजा उघडतात आणि अभ्यासिकेत बसतात. मी ज्या वेळेला ह्या शाळेत होतो त्यावेळेला ह्या शाळेचा जुने बाग तेच आहेत. त्या प्रत्येक बाकांवरती आम्ही पण बसलोय. आम्हाला पण माहित आहे की या बाकांवरती काय करायचं. त्याच्या वेळेला इथे एक आंब्याचं झाड होतं, आम्ही पण सकाळच्या वेळेला यायचो, त्या आंब्याच्या झाडाखाली अभ्यास करायचो आणि मग शाळेत जायचो. त्याच्या वेळेला आपली दिनचर्या पहिल्यांदा शरीर यष्टीकडून करायला पाहिजे. मग आपण सकाळच्या वेळेला काय खातो? दूध पितो का चहा पितो? याचा आणि परीक्षेचा जवळचा संबंध आहे. म्हणून मी सभावाच्या वेळेला सगळं सांगणार आहे तुम्हाला. मग आपल्याला काय आपलं खाणं पिणं कसं आहे ते बघायला पाहिजे. आपली शरीर यष्टी कशी आहे बघायला पाहिजे. काही माणसं किलो किलोनी कमी होतात आणि काही माणसं चंद्राच्या कलेकलेने वाढत जातात. आपण काय करायला पाहिजे हो? कमी व्हायचं अमावास्येच्या चंद्रासारखं का पौर्णिमेच्या चंद्रासारखं विनाकारण मोठं व्हायचं ते आपण ठरवलं पाहिजे आणि आपल्या शरीराचा बॅलन्स कुणी राखला पाहिजे? आपणच राखला पाहिजे. मग शरीर चांगलं ठेवता येतं, त्याला मन पण चांगलं ठेवता येतं. मग काही माणसं काय असतात हो मनाने मस्त असतात, आनंदी असतात. त्यांचा चेहरा बघितला ना काका ते आपण मस्त असतो. गुलाब टोमॅटो द्यायचा ऑलवेज फ्रेश, एकदम बघावं असं वाटतं, हाय हॅलो बोलावं असं वाटतं. आणि काही माणसांचा चेहरा कसा असतो? पण टाकलेला असतात. पिकलेला चिकू बघितले आता सोडून जातो, आता उदास बसलेला असते. काय काय बाकी आता किती वेळ चालणार आहे, कशाला मानेसं काही ठेवलं, काय काम होतं का तुम्हाला? वैतागलेलं असते.
माणसं जी असतात ना ती अशी आळशी असतात, आळशी. ती काय करतात हो, कधी पण उठतात, कधी पण झोपतात, सतत मरगळलेले असतात, सतत कुठे जागा मिळेल तिथं झोपतात आणि बघेल त्याच्या वेळेला सापडेल तिथं मोबाईल वापरतात. हे काय तो, हे असे आखडून गेलेले असतात. मग तरुण म्हणजे काय, म्हणजे आपली जी मुलं असतात ना ही सगळी मस्त, म्हणजे ज्याचं मन सुंदर आहे ना त्याच्या पाठीचा कडा ताक असतो अगदी. ज्याचं मन सुंदर नाही ते घेपाळलेलं असते. भारत माता की जय. अरे जोश काय असतं की ज्याचं मन सुंदर आहे ना दिदी त्या माणसाला काय करता येतं माहितीये का, ज्याचं मन सुंदर आहे त्या माणसांमध्ये एक जोश असतो, त्या माणसांमध्ये एक रग असते, त्या माणसामध्ये एक आत्मविश्वास असतो. आणि मग हा आत्मविश्वास यायचा असेल ना तर काय करावं लागतं माहितीये का, आपल्याला सर्वांशी छान नातं ठेवता यायला पाहिजे. छोटे छोटे गोष्टी. मग हे नातं काय असतं, मैत्रिणी मैत्रिणीचं नातं चांगलं असतं, मित्रा मित्रांचं नातं चांगलं असतं, आईचं आणि मुलीचं नातं चांगलं असतं, आई बाबांचं नातं चांगलं असतं. ज्यांचं नातं छान आहे ना ते एकमेकाच्या हिताचा विचार करतात. कशाचा विचार करतात, हिताचा. मला जी गोष्ट माहित आहे ती छान असेल तर नक्की सांगतात. आणि काही माणसं काय करतात, तो छुपा खेळ खेळतात. काय खेळतात, असं झालं तसं झालं एवढंच बोलताय, दोघी दोघी चू 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 चालू. आता हे सगळा चिवचिवाट जो असतो का नाही हा धोकादायक असतो. मन मोकळेपणाने व्यक्त होता यायला पाहिजे. काय करता यायला पाहिजे, मन मोकळं करता यायला पाहिजे. काही माणसं चोरी चोरी चुपके चुपके जे करतात की नाही ते काय होतात माहितीये का, त्यांना दाखवण्याचं रूप एक असतं आणि त्यांचं असण्याचं रूप एक वेगळं असतं. म्हणून चोरी चोरी चुपके चुपके काही करायला नाही पाहिजे. ओपन माइंडेड व्हायला पाहिजे. काय करता यायला पाहिजे, ओपन माइंडेड. मग काही माणसं जी छान असतात ना ती एकमेकाला समजून सगळ्या ठिकाणी घेतात. आणि काय काय जण बघा बेंच वरती तिघं तिघं समजा बसायला लागलो तो एखादा मधला मुलगा असतो का नाही तो सांगतो चला पलीकडे सरकतोस का, तो म्हणतो येस सर सरकतो. आणि काय काय जण कसे असतात, एक सरक किती बरं किती बरं. म्हणजे काही माणसं अशी असतात ना ती नीट बोलत नाही. ती काय करतात, नीट बोलत नाहीत. आता अशा माणसांना समजा काय असतं माहितीये का, म्हणून परीक्षा सोपी कुणाला जाते. म्हणजे परीक्षा ही जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यांवरती बाळांनो असते. आणि 10वीची परीक्षा ही पहिल्यांदा कधीच नसते. 10वीची परीक्षा ही आपण वर्षानुवर्ष देत आलो. म्हणजे इयत्ता पहिली बालवाडीपासून परीक्षा देतोय. मग त्या परीक्षेचं वेगळं टेन्शन यायची गरजच काय आपल्याला. पण काय होतो, काही माणसं म्हणतात 10वीला मार्क नाही पडली ना आयुष्य गेलं म्हणून समजा. हो खरं आहे, हे खरं आहे. मग यासाठी काय करायला पाहिजे, प्लॅन करायला पाहिजे ना. मग हा प्लॅन पहिलीपासून करणारी पण काय काय माणसं असतात. आणि काही माणसं परीक्षा आठवड्यावर आल्या ना त्यांचं चालू होतं. मग काही माणसं 8वीत करतात, 9वीत करतात, 10वीत करतात. आणि काय काय माणसं अशी असतात ती काय करतात, परीक्षा जवळ आल्या म्हणजे बाहेर मित्र कोणतं बोलवतोय किंवा उभा राहिलाय कसा 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 आता खातोय आणि आलो असं म्हणतोय पळतोय. आता समजा बाहेर गेल्यानंतर याची पचन व्यवस्थित होईल का नाही. असं जसं असतं का नाही तसं सेम ऐन परीक्षा तोंडावर आल्या आणि आता समजा या अभ्यासाला लागलं, हे अभ्यास पुन्हा पुन्हा करायला लागलो तर त्याला काय होते माहितीये का, की वर्षभर अभ्यास करून तुझा म्हणते आता काय पुन्हा झाले काहीच कळत नाही आता. मग अशी जी माणसं असतात ना त्यांना आठवत नाही, कळत नाही. ऐन वेळेला खूप पाठ केलेला असतं पण परीक्षेत नेमकं आठवत नाही. आता तुमच्यातले अनेक असे प्रश्न सगळे आहेत. ह्या प्रश्नांच्या बद्दल मला खूप माहिती आहे. पण माझ्या मित्रमैत्रिणींनो आपण परीक्षेला ज्या वेळेला सामोरं जायचंय त्याच्या वेळेला तो बाय प्लॅननी जायला पाहिजे. आत्मविश्वास आपल्याकडे ठेवायला पाहिजे. काही माणसं अशी तर असतात बघा ती कशी असतात, रिॲक्टिव्ह पर्सनॅलिटीची असतात. कशी असतात, कसं होणार नाही याचं चिंतन सतत करतात. आमचे काका आम्हाला कधी तर सांगतात अशा असं करूया का,
आम्ही म्हणतो नाही हो काका काय केलं असतं पण आता 8 दिवसामध्ये कसं करायचं जुळायचं नाही, त्यापेक्षा पुढच्या वर्षी करूया का. म्हणजे काय हो कसं होणार नाही याचा आलेख सतत पुढे दिसतो ना. मग एखाद्याला विचारलं परीक्षेत किती टक्के मार्क पडतील, आई म्हणते 90च्या आत नाही आलं पाहिजे. पप्पा म्हणतात मला नव्हती एवढी पडली ना, कसं करतोय 90, ती म्हणते 90 तर 90, पण 90% वरती जाताना इकडे म्हणतं काय म्हणते कसं जमणार नाही, केला असता अभ्यास, झाला असता अभ्यास, तुम्ही असं वागला असता, तुम्ही असं म्हटलं असता, तुम्ही हे दिलं असतं, मी हे केलं असतं. कितीतरी कारण काय करतात हो काय काय माणसं सांगतात. आणि काही माणसं कशी असतात माहितीये का, प्रोएक्टिव्ह असतात. कशी असतात, प्रोएक्टिव्ह म्हणजे कशी, प्रत्येक गोष्ट कशी करता येऊ शकेल याचा विचार करणारी असतात. कशी, आपल्याला जे जमणार नाही, जे जे शक्य आहे ते ते मी केल्याशिवाय राहणार नाही. वाय नॉट, नेहमी प्रश्न काय विचारला पाहिजे, वाय नॉट, का नाही. मग जे का नाही असा प्रश्न विचारतात त्या माणसांना काय करता येतं माहितीये, की जगातलं कोणतंही संकट सोडवता येतं. ही जी माणसं सगळी असतात ती व्हाय नॉट वाली, ती म्हणतात काय कसं करता येईल याच्यासाठी ते प्लॅनिंग करतात. काही माणसं याच्यात काय करतात माहितीये, मी तुम्हाला हे उदाहरण सांगतो की बाबा असंच झालं, एकदा समजा घरातली लाईट गेली. आता घरातली समजा लाईट गेली तर काही माणसं काय करतात, तो दिवा कुठे शोधतात, बॅटरी कुठे शोधतात, होय की नाही, घरात कंदील कुठे शोधतात, जेणेकरून प्रकाश कसा ठेवता येईल याचा विचार करतात. आणि माझ्यासारखी काही काही माणसं असतात बरं का मॅडम, खिडकीचा दरवाजा उघडतात, बाहेर बघतात आणि म्हणतात काही नाही सगळ्यांच्याच घरात गेल्या. म्हणजे काय केलं ना, जो पट्ट्या असा असतो की काय करतो, आपल्या प्रॉब्लेमचं सार्वत्रिकरण करतो. तो काय म्हणतो गणित पेपर सगळ्यांनाच अवघड गेलाय, सगळ्यांना बाळा गेलेला नाही, तुला एकट्याला गेलाय. सगळ्यांना गेलाय असं जी म्हणतात का नाही, ती माणसं काय करतात, तो डिफेन्स मेकॅनिझम वापरतात. म्हणजे काय, आपल्याला संकटातून बाहेर कसं ठेवता येऊ शकेल आणि निमित्त कसं सांगता येऊ शकेल याचा विचार करतात. म्हणून आपण काय करायला पाहिजे, निमित्त शोधायला नाही पाहिजे. माझ्या मित्रमैत्रिणींनो, वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून आपण काय करू, एकच काम करा, परीक्षा जवळ आली म्हणून काही अभ्यास करू नका. आपल्या वेळेचं नियोजन आपण परफेक्ट करा. त्याच्याबरोबर आपल्या आहाराचं, व्यायामाचं नियोजन पण छान करायला पाहिजे. हे करता करता आपण आपल्याकडे तटस्थपणे बघायला पाहिजे. आपण नको असलेल्या ठिकाणचा वेळ योग्य कामांसाठी वापरायला पाहिजे. आणि मोबाईल सारखी गोष्ट जी असते त्याविषयी पुन्हा कधीतरी आपण एक स्वतंत्र कार्यशाळा घेऊ. पण जाता जाता इतकं सांगतो की 9वीला काय आणि 10वीला काय, आपण कुठल्या वर्गात हे महत्वाचं नाही. आपला वेळ खूप मौल्यवान आहे, आपलं आयुष्य खूप मौल्यवान आहे. आपल्या आयुष्याची किंमत किती असं जर कोणाला विचारायचं असेल तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याला विचारावं, नाही का. आता थोड्या वेळानं डॉक्टरने सांगितलेलं असतंय एका अर्ध्या तासात जातील बघा हे, असं म्हटल्यानंतर काय होईल, ते म्हणते बहिणीला बोलवा, याला बोलवा, त्याला बोलवा, ही करायचं राहिलं, हे सांगायचं राहिलं, आता करून उपयोग. आपला जो वेळ मिळालाय ना तो आपण छान कामांसाठी वापरता यायला पाहिजे. याच्यासाठी कुटुंबात पण छान नातेसंबंध ठेवता यायला पाहिजे. मनातला राग, द्वेष, मद, मत्सर या सगळ्या भावना असतात ना, त्या निगेटिव्ह भावना आपल्या मनातनं आजच काढून टाकता यायला पाहिजे. ज्याच्या मनामध्ये तिरस्कार आहे, ज्याच्या मनामध्ये नकारात्मक विचार आहे, ज्याच्या मनामध्ये हे होणार नाही असं वाटतंय ना, ते माणूस काय हो परीक्षेचा अभ्यास करतो, साठवून ठेवतो, पण ऐन परीक्षेच्या वेळेला त्याला आठवत नाही. म्हणून अभ्यास करणं ही एक माझ्या मित्रांनो प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया करत असताना त्याच्यामध्ये काय, पहिल्यांदा इनकमिंग आहे, आतमध्ये कसं घेतलं, त्याच्यानंतर काय की ते जतन कसं करून ठेवलं, आणि त्याच्यानंतर ते बाहेर काढून वापरलं कसं. म्हणजे टोपल्यात ठेवलेलं धान्य आपण कसं ठेवतो याला पहिल्यांदा किंमत आहे की नाही. इनकमिंग म्हणजे काय, शेताकडून धान्य आलं, आता शेताकडून धान्य आलं पण न निवडताच आईने टोपल्यात भरलं, काय होईल, खराब होणार. ओला असेल त्या शेंगा आईने टोपल्यात भरल्या, काय होईल. म्हणजे आई काम काय करते हो, की धान्य इनकमिंग म्हणजे आज शेताकडून घराकडे येताना ती चोख करते, वाळवते, निवडते, पाकडते आणि ती मग टोपल्यात भरते. ते टोपल्यात भरताना सुद्धा काका मामा काय काळजी घेतात हो, ती किडू नये म्हणून काळजी घेतात, त्याच्यासाठी औषधाची पुडी ठेवतात. आपल्या अभ्यासाचंही असंच आहे बाळांनो. शिकवत असताना म्हणजे इनकमिंग आहे, वाचताना म्हणजे इनकमिंग आहे. आता हे सगळं स्टोअर केलं
आता हे स्टोअर करताना कसं केलं पाहिजे, निवडलं पाहिजे, नको असलेला कचरा फेकून दिला पाहिजे. ते पण वाचलं, ते पण वाचलं, अमुक केलं तमुक केलं, काही कामाचं नाही. मग या क्लासला गेलो, त्या क्लासला गेलो, मॅडमचं पण ऐकते, क्लासमधलं पण ऐकते, कळत नाही नेमकं कसं शिकायचं. आता हे निवडून ठेवल्यानंतर ते पुन्हा मध्ये मध्ये कधीतरी उलगडून बघावं लागतं. किती? 24 तासाच्या आत. किती वेळात? म्हणून तर गहपाठ असतो. 24 तासात जर रिकॉल केलं नाही, आता 50% समजा समजतानाच 50% समजला असेल तर त्या आतमध्ये स्टोअर होताना किती टक्के होईल? 50% होईल. वर काढून बघितलं नाही, रिकॉल केलं नाही तर त्याचं शिल्लक किती राहील? कमी राहील. पुन्हा एका लॉंग टर्म मेमरी मध्ये जातं पुढच्या टोकल्यात. आता तिथे जाताना किती जाईल? 100% जाईल का हो? कळताना 50% कळालं, निवडून ठेवताना 40% ठेवलं, पुढच्या टप्प्यात जाताना काहीच मध्ये उघडलं नाही तर 30% होतं. आता परीक्षेला सामोरं जायचंय आणि परीक्षेत उलगडून बघायचंय, त्याच्या वेळेला किती टक्के उलगडता येईल? 30% उलगडता येईल. आता ही प्रक्रिया आपल्याला बीएडला शिकवली ठिकाणी. आपण ही मुलांना आता काय आपण शिकायला पाहिजे, म्हणजे हे टोपल्यातलं धान्य कसं काढायचं आणि वापरायचं कसं, याचा विचार आपल्याला करायचा आहे. याच्यासाठी परीक्षेला जाताना घाईघाईने अभ्यास करायचा नाही. काही पण अलबट चलबट कोंबायचं नाही पोटात. योग्य काय असेल तेच खायचं. आणि काही माणसं कशी असतात माहितीये का, माझ्यासारखे आशावादी असतात. ते म्हणतात की काय अभ्यास नाही केला तर सासू ठेविले आनंदी तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ते काय म्हणते, आपल्याला माहित आहे पास कसं वयाचं, ते झोपा काढते निवांत आहे. ते काय म्हणते, अभ्यास केलाच पाहिजे असं काही नाही. काही काही मित्र म्हणजे त्याला पण दृष्टी तशीच असते हो. ते काय म्हणते, मी अभ्यास करत नाही, आमच्या शाळेत कोणच करत नाही. त्याला काय ठरवलंय, आपण करत नाही म्हणजे कोणच करत नाही. काही माणसं कशी असतात हो, घाबरकुंडी उडालेली असतात. अरे आपल्याला जमते का नाही कोणाच ठाऊक, एवढाही अभ्यास नाही, काय मानेसरांनी शिकवलं, आमच्याने शिकवलं, तमक्याने शिकवलं, पण काय आपल्याला जुळणारच नाही. आता ते नाही जुळणार. आमका बघा गावात एक नंबर म्हणता येते. पहिला नंबर कुणाचा, त्या पीजी पाटील विचारायचे, दुसरा नंबर कुणाचा आला, पहिला नंबर कुणाचा, असा आमच्यात विचारतो. गावातल्या सगळ्या पोरांची नावं घेते, आपलं नाव कोणाच घेत नाही. आता काय व्हायचं, सेल्फ कॉन्फिडन्स काय कमी, दुसऱ्याला छान म्हणते, स्वतःला चांगलं म्हणत नाही. काही माणसं अशी असतात की त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स असतो. ते म्हणते नाच करायचं नाही, आपण येण्यात नाही, कुठं बी नंबर पडू दे, आपल्याला माहित आहे कुठं कुठं काय काय ठेवायचं असतं. ते म्हणते की आपल्याला शर्टात कुठं ठेवायचं माहितीये, बुटात काय ठेवायचं माहितीये, कुठं काय घेऊन ठेवायचं माहितीये. आणि त्याच्या पुढे जाऊन ते काय म्हणते माहितीये का, आम्हाला सांगितलं ऑब्जेक्टिव्ह सगळं सांगणार आहे ती. ते पाठ करायचे नादाला लागत नाही. माझ्या मित्रांनो, अशी जी माणसं असतात ती माणसं कधीही लक्षात होत नाही. आणि मग काही माणसं ही आमच्या स्वामीसारखी असतात. ती माणसं वेळेचं नियोजन छान करतात, दुसऱ्याला कमी लेखत नाहीत आणि स्वतःलाही कमी लेखत नाहीत. की आपण सक्सेस होणार नाही असं कधी म्हणत नाहीये. आणि म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, आपलं आयुष्य देखणं आणि सुंदर करण्यासाठी परीक्षेमध्ये तर मी 2च मिनिटांची एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. कारण 4:30 वाजले तर शाळेची वेळ सुटायची झाली. आपल्याला ऐकायचं. माझ्या मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की जी मी शाळेत असताना ऐकली होती. शाळेत असताना अशी एक गोष्ट ऐकली होती की साने गुरुजी आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितली होते. ते सांगायचे की साने गुरुजींची कधीतरी पुस्तकं वाचा, साने गुरुजींची कथा मला वाचा. आणि साने गुरुजींनी सांगितलेली एक कथा ते नेहमी वर्गात सांगायचे. ते म्हणायचे, बाळांनो, एकदा कधीतरी मध्यरात्रीची सहल काढा. कोणाला खूप फार आनंद वाटायचा. कोणा म्हणायची सहल सगळी काढतात, पण आमच्या गुरुजींनी कसली सहल सांगितली, मध्यरात्रीची सहल सांगितली. नीट ऐका बरं का. ही मध्यरात्रीची सहल काढायला सांगितल्यानंतर काही मुलांना खूप आनंद वाटायचा. ते म्हणायचे की किती भारी आहे, कोणतं नाचवायला मिळेल, कार्यपेटीने आग लावायला जमेल, कुणाचं तरी खोड काढता येईल. आणि मग मध्यरात्रीची सहल काढण्यासाठी गुरुजी पुढे सांगायला लागायचे, बाळांनो एक काम करा, मध्यरात्रीची सहल काढा.
त्यावेळेला काय करा, पायाचा आवाज अजिबात करू नका. ते म्हणायचे की हळूच कुठेतरी तुमच्या घरात बॅटरी कुठे ठेवली आहे बघा, तुमच्या घरामध्ये कंदील कुठे ठेवलाय बघा, तो हळूच कंदील जवळ घ्या. आपल्या आसपास कोण कोण झोपलंय बघा पहिल्यांदा शांतपणे. ते म्हणायचे की एका बाजूला आई झोपली असेल, एका बाजूला आपली भावंड झोपली असतील, एका बाजूला आपले बाबा झोपले असतील. ते म्हणायचे की कुणालाही आवाज करू देऊ नका आणि त्यांना कुणीही जाग करू नका. पायाचा आवाज न करता हळूच दरवाजाजवळ या. पायाचा आवाज न करता कडी काढा. शांतपणे बाहेर या. बाहेर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आकाशाकडे बघितलं तर शांत चांदणं पडलंय आणि एका बाजूला पौर्णिमेचा चंद्र आलाय. गुरुजी म्हणायचे की मग खाली बघा, तुमच्या घराच्या बाहेरच्या बाजूला अंगणांमध्ये सगळी जनावर आहेत ना, ती रवंत करत पडलेली दिसतील. बैल असेल, गाई असेल, म्हशी असतील, सगळे रवंत करताना दिसतील. आणि शेजारी बघा एक बाजूला टाकलं असेल किंवा एक काय केलं असेल, कॉट टाकली असेल. त्या कॉटवरती जास्त अंतरून टाकलं नसेल. एका दुपट्यावरती, एका वाकड्यावरती तुमच्या आजोबा झोपले असतील आणि आजोबांनी फक्त काय केलं असेल, धोत्राचा सोगा फक्त तुमच्या काय केला असेल, अंगावरती धोत्राचं कापड अंगावरती घेतलं असेल. आजोबांच्याकडे बघा, आजोबा झोपले असतील पण या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवरती होत असतील. त्यांना छानशी झोप लागत नसेल, त्यांचं वय झालं असेल, पण त्यांनी काय केलंय बघा की त्याच्यामध्ये आपल्या धोत्राच्या शेवटच्या धाग्यांमध्ये एक काय केलं असेल, 1 रुपया 2 रुपयाची नाणी अशी खट्ट बांधून ठेवली असतील. त्याने विचार केला असेल की अरे त्याने विचार केला असेल की माझं नातवंड शिकत आहे, माझी नात शिकते आहे, त्याच्या पेन्सिलसाठी ते 1 रुपया उपयोगी पडेल, त्याच्या खोडरबरसाठी हा 1 रुपया मला देता येईल. इकडे तिकडे बघताना तुम्हाला लक्षात येईल की आजोबांनी आपला चपलाचा जोड आहे ना, तो कॉटच्या खाली किंवा बाजल्याच्या खाली ठेवला असेल. तुम्ही ते चप्पल बघा, खालून सगळं छिजलं असेल आणि त्याचा अंगठा सुद्धा तुटला असेल. आजोबांनी विचार केला असेल की अंगठा लावून पिकलं पान कधीतरी गळणार आहे, मी कधीतरी संपणार आहे, पैसे संपवण्यापेक्षा धोत्राच्या सोग्यातले 2 रुपये माझ्या नातीच्या शिक्षणाला उपयोगी पडेल, माझ्या नातवाच्या शिक्षणाला उपयोगी पडतील. आजोबांचा रापलेला चेहरा बघा. लक्षात येईल तुमच्या की आजोबांनी अनेक दिवस दाढीच केलेली नाहीये. तुम्हाला लक्षात येईल की आजोबांचे सगळे केस आहेत नाही पांढरे पट्ट झाले आहेत. आजोबांचा इकडून तिकडून चेहरा बघा, पायाच्या भेगा बघा आणि हळूच आतमध्ये या. आतमध्ये आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एका बाजूला तुमची आई झोपली आहे. आईने फारसा अंगावरती पांघरून घेतलेलं नाहीये. आईचा रापलेला चेहरा बघा की काळा कुट्ट झाला असेल, घामाने सगळं कुंकू असेल ते गावावरून खाली आलं असेल आणि आईचे असणारे केस सगळे पांढरे शुभ्र झाले असतील आणि आईच्या मध्ये बघितला तर सगळं असणार तिचं पातळ असेल किंवा साडी असेल ती 2-3 ठिकाणी ठिगळं लावून जोडलं असेल. साने गुरुजी म्हणायचे की बाळांना हळूच तेलाची बाटली घ्या. आईचा एक पाय उघडा पडला असेल, त्या उघड्या पडलेल्या पायाकडे बघा. दिवसभर शेतात लाभल्यानंतर, ढेकळात नाचल्यानंतर, येता जाता काठ्या गोळा करताना, काट्या कुट्यातून फिरताना तुमच्या आईच्या असणाऱ्या भेगेमध्ये बघा की सगळे पाय असे भेगाळलेले असतील आणि त्या भेगाळलेल्या एखाद्या असणाऱ्या शिरेतून रक्त वाहत असेल. साने गुरुजी म्हणायचे की ती बाटली घ्या आणि हळूच एक थेंब असणारा तेलाचा काय करा की तो आईच्या असणाऱ्या पायाच्या टाचेतल्या भेगेत तोडा. शेजारी बघा कोण झोपले, तुमचे वडील झोपले असतील. वडिलांनी अंगावरती पांघरून सगळं घेतलं असलं तरी सुद्धा चेहरा त्यांचा बघा की 2-3 दिवस त्यांनी दाढी केलेली नाहीये. हळूच जवळ गेलात तर तुमच्या लक्षात येईल की वडिलांच्या खामाचा वास सगळा येतोय. तुम्हाला लक्षात येईल की आपल्या वडिलांच्या शर्टला सगळा शेणामुताचा वास येतोय. हळूच वडिलांच्याकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपले वडील या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवरती होत आहेत. त्यांना झोप नीट लागत नाही कारण अंग सगळं सरकलं आहे आणि वडील विचार करतात की माझा दादा शिकेल का, माझी दिदी शिकेल का, माझी पोरगी मोठी होईल का, माझा दादा मोठा होईल का आणि मोठा झाला तर तो घरात थांबेल का, बाहेर कुठेतरी जाईल आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल स्वतःच विचार करेल.
तुमच्या शेजारी आई आणि वडील झोपलेले बघता बघता तुम्ही बघा की तुमची दोन भावंड झोपली असतील, रात्री जेवली नसतील. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की रडता रडता सगळे ओघळ आहेत ना ते छोट्या एका तुमच्या बहिणीच्या आणि छोट्या एका भावाच्या डोळ्यातून खाली वाहताना दिसतील की आणि सगळा ओघळ असा तसाच वाळला असेल. त्या दोघांना पण नीट झोप लागत नसेल कारण त्याच्या पोटात काही नव्हतं, रात्री रुसले असतील, आईला सहलीला पैसे मागत असतील, पण आईला सांगितलं असेल की बाळा आपली मोठी दिदी आहे ती 10वीच्या वर्गात आहे, आपला दादा आहे ना 10वीच्या वर्गात शिकतोय, त्याला मोठं खूप व्हायचंय, त्याच्या शिक्षणाला पैसे खूप लागणार आहेत, म्हणून तुला सहलीला पैसे देत नाही, मोठा झालास की तुला सहलीला पैसे नक्की देईल. हळूच आपल्या छोट्या दिदीला आणि छोट्या दादाला जवळ घ्या. पुन्हा तोंडाचा पायाचा आवाज करू नका. त्याला बाजूच्या कोपऱ्यात शिस्तीत त्या मंदिरात घेऊन जावा. हळूहळू पहाट व्हायला लागेल आणि पहाटेच्या वेळेला बाहेर बघतात तर सूर्यही उगवायला लागेल. तुम्हाला त्या पहाटेच्या साक्षीनं आणि सूर्याच्या साक्षीनं आपल्या भावंडांना सांगता येईल की बाबांनो तुम्हाला मोठे झाल्यानंतर ना मी खूप साता समुद्रापलीकडे घेऊन जाईल, तुम्हाला खूप खूप फिरवून आणेल, तुम्हाला खूप खूप मज्जा करायला दिली, पण आता आईनं पैसे दिले नाहीत म्हणून रुसू नका, बाबांनी पैसे दिले नाहीत म्हणून रागवू नका. पुन्हा कधीतरी मी मोठी होईन नव्हे, आजपासूनच मी मोठं होण्याचं स्वप्न बघेन, आजपासूनच मी स्वतःचा आत्मविश्वास जागा करायला लागेल आणि उद्याच्या नव्या जगाचा मी नवा शिल्पकार होईन आणि एक दिवस तुम्हा दोघांना साता समुद्रा पलीकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. असं आपल्या दोन्ही भावंडांना मिठी खट्ट मारा. साने गुरुजी सांगायचे त्यांचा एक छोटासा अलगद बाबा घ्या आणि त्यांना एक नवा आत्मविश्वास द्या. माझ्या मित्र मैत्रिणींनो शिकायचं कशासाठी? फक्त परीक्षेसाठी नाही शिकायचं. शिकायचं कशासाठी? फक्त मोबाईल घेण्यासाठी, अँड्रॉइड वापरण्यासाठी नाही शिकायचंय. फक्त गाडी बंगला पद प्रतिष्ठा यासाठी आपल्याला नक्कीच शिकायचं नाही. आपल्याला एक छान माणूस व्हायचा आहे, कर्तव्यदक्ष असा असणारा आपल्या आयुष्यातला एक सन्मानाचा पुरुष व्हायचा आहे, सन्मानाची स्त्री व्हायचंय. म्हणून आपल्या आयुष्यातलं देखणं रूप बघायचं असेल तर ते आजच्या परीक्षेत बघूया आणि उद्याचा भविष्यकाळ गाठण्यासाठी ह्या परीक्षेला आनंद आणि मस्त मजेत असं सामोरं जाऊया की उद्याचा सूर्य आपल्यासाठी असेल. मला तुम्ही बोलवलं खूप छान वाटलं. खरं हा योग खूप सुंदर होता. खरं मला माझ्या आयुष्यामध्ये ज्यांनी सूर्य दाखवला ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी सर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असावेत. मला ज्यांनी घडवण्यासाठी याच खिडकीतून बघितलं असेल पण त्यांना माझ्यापर्यंत कदाचित पोहोचता आलं नसेल अशा मधल्या मॅडम आहेत. तुम्ही सगळेजण आहातच, पण आदरणीय काका यांनी जो आत्मविश्वास दिला त्याच्यामुळे तुमच्या समोर बोलता येत आहे याचा मनोमन आत्मविश्वास वाटतो किंवा आनंद वाटतो. म्हणून तुम्हा सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.